तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी वारी 11 ऑगस्ट अर्थात मंगळवारी दुपारी 2 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या हद्दीत दाखल झाली। मराठवाड्यातून विदर्भात प्रवेश करताच बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पालखीचे भावपूर्ण स्वागत केले। गणगणगणात बोतेच्या गजरात, जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या भक्तिमय वातावरणात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलं। आषाढी एकादशीनंतर श्री गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली आहे। यंदा या पालखी वारीचे 57 वर्ष असून शेगाव ते पंढरपूर 725 किलोमीटर तर पंढरपूर ते शेगाव असा सुमारे 550 किलोमीटरचा परतीचा प्रवास आहे। पालखी शहरात दाखल होता जिजामाता नगर परिसरात भाविकांनी रांगोळी व फुलांची उधळण करत श्रींचे स्वागत केले। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड, LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार सह भूषण शेटे, बुलढाणा। सर, आज संत गजानन महाराजांची पालखी बुलढाणा जिल्ह्यात तुझा प्रवेश करत आहे। तुम्ही किती स्वागत केलं, कशी भावना आहे? हो, आज रोजी आपल्याकडे श्री संत गजानन महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आपण जिल्हा जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत पण केलेलं आहे। संपूर्ण पोलीस दल यामध्ये जे सुरुवातीपासूनच असतं या बंदोबस्तामध्ये। आता पण आपण चोख बंदोबस्त लावणार आहोत आणि लावलेला देखील आहे आणि अतिशय आनंदमय वातावरण ते आहे। सर्व भाविकांचे आम्ही बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आणि व्यक्तिशः देखील आपण स्वागत करत आहोत। बरं वाटतं इथे सर्व जी भाविक मंडळी बघून अतिशय हर्ष उल्हासामध्ये आपण या पालखीचं स्वागत केलेलं आहे। काय मागणी केली तुम्ही समजा दर्शन घेताना? नाही, मागणी असं नाही, सगळीकडे आनंदमय वातावरण राहो। बुलढाणा जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर देखील श्री संत गजानन महाराजांची कृपा बनून राहो एवढीच अपेक्षा। धन्यवाद।